नागपुर में कुख्यात टीटा गैंग पर एक बार फिर मकोक का शिकंजा कस लिया गया। कपिल नगर थाना पुलिस की पहल गैंग के खिलाफ दूसरी बार मराठा संगठित अपराध नियंत्रण अधिनियम यानी मकोका के तहत कार्रवाई की गई। मामला 30 मई का है, जब कपिल नगर क्षेत्र में रिंकू उपाध्यक्ष पर जानलेवा हमला किया गया। पुलिस जांच में सामने आया कि गैंग प्रमुख आशुतोष उर्फ टीटा और उसके साथियों ने वारदात को अंजाम दिया था। कपिल नगर के वरिष्ठ पुलिस निरीक्षक सतीश आड़े ने गैंग पर मकोका लगाने का प्रस्ताव अपर पुलिस आयुक्त विनीता शाहू को भेजा, जिसे मंजूरी दी गई। पुलिस का कहना है कि संगठित अपराध पर सख्त कार्रवाई आगे भी जारी रहेगी। जैन पोलीस स्टेशन कपिल नगर येथील अपराध क्रमांक 394/2026 कलम 109, 74, 115, 352, 189, 190, 191 सोबत 332, 296 BNS सहकलम 135 महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये दिनांक 1 जून 2026 गुन्हा घडला होता। यातील जो फिर्यादी आहे, या फिर्यादीला यातील जे नमूद आरोपी आहे, नमूद आरोपींनी त्याला जीवानीशी ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर हमला केला होता। आणि यातील जे आरोपी आहेत यांचं नाव आहे, हे टोळी प्रमुख आम्ही केलं आहे, त्या टोळी प्रमुखचं नाव आहे आशुतोष उर्फ टिट्या धीरज उके, रजत सुनील पाटील, समीश उर्फ लकी संजू मेश्राम, गौरव उर्फ संजय बाबा घरडे आणि पाचवा आहे निशांत उर्फ हनी सुकेश पाल। हे पाचही रेकॉर्डवरील आरोपी आहेत। त्यामध्ये जो आशुतोष उर्फ टिट्टे आहे हा आमचा हिस्ट्री शीटर आहे। या सर्वांनी त्याला दिवाणीची ठार मारण्याच्या उद्देशाने 307 गुन्हा केला होता। त्यानंतर आम्ही लगेच त्यांना अटक करून मान्य कोर्टासमक्ष हजर करून PCR घेतले आहे। सध्या ते मान्य न्यायालयाच्या आदेशाने न्यायालयीन कोठडीत आहे। यातील जे आरोपी आहेत यांचा उद्देश हा होता की यामध्ये पूर्ण परिसरात दहशत पसरविणे, तसेच विविध यांच्यावर सर्व गुन्हे आहेत आणि यांचे कॉमन गुन्हे पण आहेत। एकंदरीत मकोकाची पूर्ण जी क्रायटेरिया आहे यामध्ये यांचं हे पूर्ण बसलेले आहेत। त्यामुळे आम्ही माननीय नॉर्थ रिजन मॅडम यांच्याकडे प्रस्ताव माननीय DCP सर डॉक्टर संदीप पकाले सर यांच्या मार्फतीने हे प्रस्ताव पाठवण्यात आला होता। मान्य DCP डॉक्टर संदीप पकाले सर यांचा शिफारस पुढे झाल्यानंतर मान्य रिजन मॅडम यांनी मान्यता दिली आहे। त्यावरून आम्ही परवा दिवशी आम्ही यामध्ये कलमवाढ मोक्याची कलमवाढ केलेली आहे। पुढील तपास माननीय ACP खेडकर साहेब कामठी विभाग हे पुढील तपास करत आहेत। एकंदरीत यामध्ये मोका लावल्याने संपूर्ण जे परिसर आहे हे समाधान व्यक्त करत आहेत की हे जे कुख्यात गुन्हेगार आहेत यांना मोका लावलेला आणि पूर्ण परिसरामध्ये यांची दहशत पण होती। एकंदरीत असं निदर्शनास आलेलं आहे आणि त्यामध्ये मोक्याचे चौकटीत पण हे सर्व आरोपी बसलेले आहेत। त्यामुळे मोका यांना इनिशिएट आम्ही केलं आहे।